जे म्हणला जे बाळूमामा. बाळूमामांवर त्या लक्कप्पा पैलवानाची लिस्ट किती होती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुभक्ती करावी तर याच्या एवढी. हा प्रसंग मी वाचताना 4 वेळा रडलो. तेव्हा भक्तांनो, हा प्रसंग ऐकायला विसरू नका. जर तुम्हाला आवडल्यास हा प्रसंग नक्की शेअर करा. बाळूमामांची बकरी कर्नाटक भागात चालली होती. तेव्हा वाटेत बोरनहट्टी या गावाच्या जवळ या बांधावर मामा आडवे पडले आणि ते म्हणाले, मला खूप अशक्तपणा आलाय. 3-4 मैलावर 7 किलोमीटरवर जाऊन बैलगाडी आणायची हे त्यांच्याकडे माणसं विचार करू लागले. मामांची बकरी 5 किलोमीटर अंतरावर समोर गेलेली होती आणि त्याच बकऱ्यासोबत हा लक्कप्पा पैलवान होता. मामांची ही वार्ता लक्कप्पा पैलवानाला समजली आणि तो धावत मामांपाशी आला आणि मामांना म्हणू लागला, मामा मामा, मी तुमच्यासाठी एक घोडा आणले. मामा म्हणाले, कुठं आहे रे घोडं तुझं? लक्कप्पा पैलवान खाली वाकला आणि मामाला म्हणाला, मामा बसा. मामांना त्यानं खांद्यावर घेतलं आणि तो व्यंकटापूर पर्यंत मामांना खांद्यावर घेऊन आला. तिथे बकऱ्यांचा तळ ठोकला, बाज आतरली, त्याच्यावर गादी टाकली आणि मामांना झोपवलं. पांघरून घातलं आणि मामांचे पाय तो चोपू लागला. तेव्हा मामांचं अंतःकरण या गुरुभक्तीनं भरून आलं होतं. मामा त्या पैलवानाला म्हणाले, अरे पैलवाना, तुझे मी हे उपकार कशाने फेडू? तेव्हा सुज्ञ लक्कप्पा मामांना म्हणाला, मामा, हे देवा परमेश्वरा, तू माझ्या बायकोच्या पोटातील नारळ एवढी गाठ एक भंडाऱ्याच्या पुढी देऊन कमी 7 दिवसात घालविलीस. तुझ्या आशीर्वादाने बाळप्पा आणि लक्ष्मण हे 2 मुलगी झाली. तुझ्यामुळेच हे सर्व ऐश्वर्य मला प्राप्त झालं. मी हे तुझे उपकार कशाने फेडू? देवा, आता तू झोप बाबा. हा प्रसंग खूप सुंदर आहे, आवर्जून ऐका.